नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला सुरुवात झाली असून त्याचे अर्जही भरण्यास सुरुवात आहे. परंतु तुम्ही सोशल मीडिया किंवा इंटरनेट किंवा यूट्यूबवर पाहिलं असेल की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या योजनेचेही तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळाले असतील. तर ही योजना खरी आहे का? खरंच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे का? यामध्ये कोण पात्र असणार आहेत? यासाठी अर्ज कसा करायचा आहे? आणि ही योजना खरंच अस्तित्वामध्ये आहे का? याची आपण माहिती घेणार आहोत. तर या योजनेअंतर्गत 12वी पास जे विद्यार्थी असतील त्यांना 6,000 रुपये, ITI किंवा पदवी पास असणाऱ्यांना 8,000 रुपये आणि पदवी झालेल्यांना 10,000 रुपये असं तुम्हाला या व्हिडिओमध्ये किंवा किंवा तुम्ही सोशल मीडियावर असं पाहिलं असेल. त्या ठिकाणी तुम्हाला एवढं मानधन दाखवलेलं आहे. परंतु हे पैसे कसे मिळणार आहेत? ही खरंच योजना सुरू आहे का? याच्यासाठी अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना अशी कुठलीही योजना ऑफिशियली नाही किंवा GR याचा कुठलाही नाही. तर योजना काय आहे? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. या योजनेचं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहे. या योजनेला मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ असं योजनेला कुठेही नाव देण्यात आलेलं नाही. या योजनेचं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. या अंतर्गत तुम्हाला जे 12वी पास विद्यार्थी असतील किंवा जे 12वी पास बेरोजगार असतील त्यांना प्रतिमाह विद्यावेतन 6,000 रुपये मिळेल. ITI आणि पदवीकावाल्यांना 8,000 रुपये मिळेल आणि पदवीधर आणि पदव्युत्तर यांना 10,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. तर यासाठी कोण पात्र असणार आहेत? याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर उद्दिष्ट काय आहे या योजनेचं? उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे. याच्यासाठी आर्थिक तरतूद 5,500 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय असणार आहे? उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्यप्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. तर योजनेचे ठळक वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता. या संकेतस्थळावर 12वी, ITI, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतात. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप, विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील. सुमारे 10 लाख कार्यप्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. सदर कार्यप्रशिक्षण इंटर्नशिपचा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठीच उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात DBT मार्फत जमा करण्यात येईल. तर याच्यामध्ये आस्थापना किंवा उद्योगासाठीची पात्रता तुम्ही इथं पाहू शकता. हे आपल्या कामाचं नाही. त्याच्यानंतर उमेदवाराची पात्रता तुम्ही पहा. उमेदवाराचे किमान वय 18 ते कमाल वय 35 असावं. म्हणजे जो काही उमेदवार याच्यासाठी अप्लाय करणार आहे त्याचं वय 18 ते 35 वर्षे या दरम्यान असायला हवं. उमेदवाराचे किमान शिक्षण 12वी पास, ITI, पदवीधर, पदव्युत्तर असायला हवं. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आणि त्याच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे त्याला विद्यावेतन मिळणार आहे. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला 6,000 प्रतिमाह विद्यावेतन हे 6 महिन्यासाठी दिले जाईल. ITI किंवा पदविका असाल तर तुम्हाला 8,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन 6 महिन्यासाठी दिले जाईल आणि तुम्ही पदवीधर पदव्युत्तर असाल तर 10,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन तुम्हाला 6 महिन्यासाठी दिले जाईल. तर याच्यासाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. तोही तुम्ही इथं क्लिक करून पाहू शकता. तर अशा प्रकारे ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे इंटर्नशिपची योजना आहे. याच्यामध्ये जे काही बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी इंटर्नशिप दिली जाईल आणि त्यांना त्याचे विद्यावेतन प्रतिमाह दिले जाईल. ही योजना फक्त 6 महिन्यासाठी आहे. म्हणजे जे विद्यार्थी याच्यासाठी इंटर्नशिपसाठी अप्लाय करतील त्यांना 6 महिन्यासाठी शासनामार्फत इतके पैसे दिले जातील. तर अशा प्रकारची ही युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, ज्याला विविध सोशल मीडिया तसेच यूट्यूबवर तुम्हाला या योजनेला मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना असं नाव दिलं जात आहे आणि या योजनेची माहिती दिली जात आहे. तर अशी ही योजना आहे. जर या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर अर्ज कसा भरायचा याबद्दलचाही व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. माहिती कामाची वाटली असल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.